भ्रष्ट अधिकाऱ्यावर फौजदारी दाखल करा, भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणी. टक्केवारीच्या प्रमाणात लाच स्वीकारणाऱ्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, तसेच 5 वर्षातील कामातून घेतलेल्या टक्केवारीची चौकशी व्हावी, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे. घोटाळा प्रकरणातील चौकशी समितीतील अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांना शिष्टमंडळाद्वारे निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की महापालिकेतील अनेक प्रमुख अधिकारी घोटाळ्यात अडकले आहेत. ठेकेदाराला काम देताना तसेच बिल देताना टक्क्यात स्वीकारतात असे आरोप ठेकेदारांनी केले आहेत. त्याचा पुरावाही दिला आहे. त्यामुळे अशा भ्रष्ट अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा. त्या अधिकाऱ्यांनी 5 वर्षातील कामामधून घेतलेल्या टक्केवारीची चौकशी करावी. त्यांच्या आर्थिक स्थितीची चौकशी व्हावी. ठेकेदार जर जाणीवपूर्वक कामाची किंमत वाढवतात, त्यामुळे कामाची योग्य किंमत व दर्जा यासाठी शासनाने प्रयत्न करावेत. शिष्टमंडळात जिल्हा सेक्रेटरी रघुनाथ कांबळे, अनिल चव्हाण, दिलदार मुजावर, आनंदराव चौगुले, रमेश वडणगेकर, प्रशांत आंबी, धीरज कटारिया, चंद्रकांत बागडी इत्यादींचा समावेश होता.